माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय 36 सी याचे कथन करणार आहोत। भिन्न काष्टासनी बैसोनी जरी जप करीती मनोहरी, दुःख होय त्यास अपारी तृणी भाग्य यश जाय। पल्लव शाखांसी बसता सदा होय दुश्चित्तता, वंशासनी दरिद्रता पाषाणसनी व्याधी होय। भस्मासनी व्याधिनाश कंबलासनी सुख परियेस, कृष्णाजिनी ज्ञानप्रकाश व्याघ्रचरणी मोक्षक्रिया। कुशासनी वशीकरण सर्व रोग अपहरण, पापे जाती पळून आयु प्रज्ञा अधिक होय। ओ इत्तेकाक्षर ब्रह्म मंत्र जपा तुम्ही पवित्र, ध्यान करावे गायत्र समस्त पापे हरती देखा। या गायत्रीची स्वरूपता अभिनव असे वर्णिता, रक्तांगी वास रक्ता हंसवाहन असे देखा। ओंकार ब्रह्माधी देवता चतुर्भुजा चतुर्वक्ता, कमंडलू अक्षसूत्रा चाटू धरिला असे करी। ऋग्वेद असे समागमी अग्निहोत्र फलमा वाहयामी, मग आया तू वरदा देवी ओजोसी म्हणावे ऐका ब्राह्मणी। या मंत्रासी ऋषी देवता गायत्री सदृश असे ख्याता, प्रातः संध्या तुम्ही करिता विधान तुम्हा सांगेन। विश्वदेवा ऋषया गायत्री देवता गायत्री छंदः, गायत्र्या वाहने विनियोगः हे प्रातः संदेशी म्हणावे। गायत्री देवता सावित्री छंद, सावित्र्या वाहने विनियोगः हे माध्यान्ह संदेशी म्हणावे। सरस्वती देवता सरस्वती छंदः, सरस्वत्या वाहने विनियोगः हे सायं संदेशी म्हणावे। प्रातः संध्येचे ध्यान सांगेन ऐका तुम्ही गहन, अभिभुरो गायत्री दान बालरूपिणी असे देखा। अकार ब्रह्मा दैवत खुण सांगेन सर्व विस्तारेन, रक्तांगी रक्तवसन हंसासनी आरूढसे। चतुर्बाहू चतुर्मुख कमंडलू धरिला विशेख, अक्षसूत्र चाटू हस्तक ऋग्वेद सहित अग्निहोत्र फळ। ऐसे ध्यान करून मग जपा अक्षर ज्ञान, एक चित्ते करावे ध्यान श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी। ओंकार शिखा माहवायामी, छंद ऋषी ना वाहयामी, श्रियमा वहयामी बलमा वहयामी। असे म्हणून प्रातःकाळी संध्या करावी सुवेळी, आता सांगेन मध्यान्ह काळी ध्यान आवन पूर्वक। अभिरुरो सावित्री यौवन, मध्यान्ह संध्या ध्यान सांगेन एका ऋषीजन एक चित्ते परियेसा। श्वेतांग श्वेतवस्त्र वाहन ऋषभ पवित्र, ऊकार रुद्रगण दैवत पंचमुखा असे देखा। वरद अभयस्थहानिका रुद्राक्षमाळा त्रिशूलधारका, यजुर्वेद सहित देखा। अग्निष्ठोम फलदाना ओंकार शिखा मवाहयामी, छंद ऋषी नवाहयामी, श्रीं यमावाहयामी ह्रीयमावाहयामी। आता सायं संध्या ध्यान सांगेन ऐका विधान, एक चित्ते ऐका वचन ध्यानपूर्वक सांगेन। अभिपुरो सरस्वती वृत्ता जाणावी तुम्ही सायं संध्या, कृष्णांगी कृष्ण वस्त्र परिधा गरुड वाहन असे देखा। मकार विष्णु देवता चतुर्भुज शंख चक्र धृता, गदा
पद्मधारण हस्ता सामवेद सहित जाणा वाजपेय फल जाणा सायं संध्याचे ध्यान करावे तुम्ही ब्राह्मण म्हणून सांगती श्री गुरु ओंकार शिखा मावह्यामी छंद ऋषी ना वाहयामी श्री यमा वाहयामी बलमा वाहयामी गायत्र्या गायत्री छंदः प्रणवस्य अंतर्यामी ऋषिः परमात्मा देवता पर्येसी पंचशीर्षोपनये विनियोगः उदात्त स्वरित स्वरः शुक्लवर्ण ज्योति स्वरूपम सर्वदेवमयं जगत स्वरूप अकार उकार मकाराणाम अग्निवायु सूर्या विषया गायत्री त्रिष्टुप जगती छंदासी ब्रह्म विष्णु महेश्वरा देवता ऋत्केजु स्वरूपाणी आहवनीयाग्नि हर्षपत्य अग्निवनीयाग्नि गार्हपत्य दक्षिणाग्नि उपस्थानानि पृथ्वी व्यंतरिक्षं द्यौतत्वानि अनुदात्वतरित स्वरः पीत विद्युत कृष्णवर्णी प्रातर्माध्या वृत्ति तृतीय सवनी विश्व तेजस प्राज्ञ स्वरूपिणी जागृत स्वप्न सुषुप्त व्यवस्था ऐसे त्रिपदा गायत्रीसीस सांगितले त्रिविध ध्यानासी आता विदार जपासी सांगिने का एक चित्ते ममोपात दुरित क्षयद्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थ जपे विनियोगः ओम नामौ ऊं हृदये मम कंठे ओम भू अक्षर मंत्रासी गायत्री असे छंदेसी अग्निदेवता पर्येसी विश्वमित्र ऋषी देखा षडस्वर श्वेत वर्ण पाद स्पर्श उच्चारोन प्राणायामे विनियोगातून दुसरी व्यावृत्ती म्हणावी ओम भुवा अक्षर मंत्रासी उष्णिक नाम छंदासी वायुदेवता पर्येसी भृगु ऋषी असे जाणा ऋषमेश्वर असे जाण असे रूप श्यामवर्ण करा तुम्ही येथे ध्यान ध्यानमध्ये न्यासावे प्राणायाने विनियोग म्हणून न्यास करा भक्तींनी ओम सुव्यावृत्ती म्हणून ध्यान करावे भक्तीने सुवाहा व्यवृत्ती मंत्रासी म्हणा अनुष्टुप छंदासी सविता देवता पर्येसी भारद्वाज ऋषी जाणा स्वतः गंगा धार पितवर्णा कटी स्पर्शोनी मंत्र म्हणा प्राणायामे विनियोग जाणा तृतीय आवृत्ती मंत्रासी ओम महामंत्रासी म्हणा बृहती छंदासी बृहस्पती देवता पर्येसी वशिष्ठ ऋषी अवतारा मध्यम स्वर पंच वर्ण ऐसे करा तुम्ही ध्यान नाभी स्पर्शन म्हणा प्राणायामे विनियोगः ओम जनाः मंत्र उच्चारासी म्हणा पंक्ती छंदासी वरुणा देवता गौतम ऋषी पंचम स्वर असे जाणा रूप से नित्यवर्ण करान्यास हृदय स्थान प्राणायामे विनियोगून जनान्यास ऐसासे ओम तपः मंत्रन्यासासी तिष्टुप छंद पर्येसी इंद्रदेवता काश्यप ऋषी दैवत स्वर पर्येसा असे आपण तोहित वर्ण स्पर्श करावे कंठस्थान प्राणायामे विनियोगून न्यास करावा ब्राह्मण हो ओम सत्य म्हणजे मंत्रासी जाणा जगती छंदासी विश्वदेवता अंगिरस ऋषी निषाद स्वर से जाण रूप से कनकवर्ण गोर ललाट स्पर्श स्थान प्राणायामे विनियोगातून न्यास करावा भक्तीने इतुके न्यास करोनी हस्त ठेवणी शिरस्थानी ध्यान करा विधीनी सांगेन एक ब्राह्मणा शिरस्थान स्पर्शासी म्हणा अनुष्ठुप छंदासी उच्चारावा प्रजापती ऋषी परमात्मा देवता जाण
प्राणायामे विनियोगातून मग करावे गायत्री ध्यान. ओम आपोज्योती म्हणून मंत्र म्हणावा भक्तीने. ओम आपोज्योती रसोमृत ब्रह्म भूर्भुवा स्वरो शिरसी स्थान येणे विधी अंगन्यास करावे. 24 अक्षरे गायत्रीसी न्याय सांगणे एकेकाशी. एक चित्ते पर्येसी म्हणे पराशर ऋषीश्वर. या त्रिपदा गायत्रीसी असे विश्वमित्र ऋषी. दैवी गायत्री छंदेसी वर्णदेवता सांगेन. ओम तत्स्वितुर्वर्ण्य भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. ऐसे त्रिपदा गायत्री मंत्रासी 24 अक्षरे पर्येसी पृथक न्यास विस्तारेसी सांगेन एक द्विजोत्तमा. ततवर्णाक्षर मंत्रासी जाणा विश्वमित्र ऋषी. अग्निदेवता पर्येसी गायत्री छंद म्हणावा. सुवर्णकाळ पुष्पे जैसी रूप जैसे जाणा त्यासी. ध्यान केली पापनाशी पदानुष्टी न्यास जाणा. सवर्णाक्षर मंत्रासी असे विश्वमित्र ऋषी. वायू देवता पर्येसी दैवी गायत्री छंद देखा. अससी पुष्पे वर्णे जैसी रूप त्याचे पर्येसी. उपपातक दोषनासी गुलखन्यास करावा. वर्णनाम अक्षरासी जाणा विश्वामित्र ऋषी. सूर्य देवता पर्येसी दैवी गायत्री छंद देखा. जन्दास्थानी असे न्यास सौम्य रूप कपिल वर्ण सुरस. महापापे दहती पर्येस विवरणाचे लक्षण. तू वर्णनाम अक्षरासी असे विश्वमित्र ऋषी. विद्युत देवता पर्येसी दैवी गायत्री छंद देखा. न्यास करावया जानुस्थान इंद्रनील विद्युत वर्ण. ऐसे अक्षर विधान महारोग हरती देखा. वर्णाक्षर मंत्रासी असे विश्वमित्र ऋषी. यमदेवता पर्येसी दैवी गायत्री छंद देखा. न्यास करा उरुस्थानी दीप्ती असे जैसा वन्नी. रूप असे सौम्यपणी ऋणत्या पापनाशी. हे वर्णाक्षर मंत्रासी असे विश्वमित्र ऋषी. वरुण देवता पर्येसी दैवी गायत्री छंद देखा. शुद्ध स्फटिक कांती गृहस्थानी न्यास बोलती. अगम्य आगमन दोष नासती रे वर्णस्थाना उत्तम. वर्णाक्षर मंत्रासी जाणा विश्वमित्र ऋषी. बृहस्पती देवता पर्येसी दैवी गायत्री छंद देखा. निकार ऋषभस्थान जाणा विद्युत प्रकाश रूप धारणा. बाह्य स्पत्य नामगुणा अभक्षय पापशालन. यम अक्षर मंत्रासी असे विश्वामित्र ऋषी. पर्जन्य दैवत पर्येसी दैवी गायत्री छंद असे. कटिस्थान तारकावर्ण देह हत्या पाप ज्वलन. न्यास करावे सगुण द्विगुज्वन ब्राह्मणा. बकारा नाभी कराव्यास कृष्णमेघ वर्ण सुरस. इंद्रदेवता संकाश गुरु हत्या पाप नाशी. वर्ण नाम अक्षरासी असे विश्वमित्र ऋषी. इंद्रदेवता पर्येसी दैवी गायत्री छंद जाणा. अक्षरा उदर न्यास ध्यान रक्तवर्ण सुरस. गंधर्व देवता पर्येस गोहतेचे पापदाय. गो नाम अक्षरासी जाणावा विश्वमित्र ऋषी. गंधर्व देवता पर्येसी दैवी गायत्री छंद देखा. कारस्न्यास तनासी कुशा नामदेव पर्येसी. स्त्री हत्या पापनाशी एकचित्ते पर्येसा. देवर्ण नाम अक्षरासी जाणा विश्वमित्र ऋषी. कुशा देवता पर्येसी दैवी गायत्री छंद देखा. कारा उदयस्थान न्यास शुक्ल रूप वर्ण पर्येस. रुद्र देवता असे त्यास वाग्जात पाप नाशी. वर्णाक्षर मंत्रासी जाणावा विश्वमित्र ऋषी. रुद्र देवता पर्येसी दैवी गायत्री छंद जाणा. अक्षरा कंठस्थान कांचन वर्ण रूप सुरस. त्वष्टा देवता पर्येस मान कौटिल्य पापजाय. वर्ण अक्षर मंत्रासी असे विश्वमित्र ऋषी. त्वष्टा देवता पर्येसी दैवी गायत्री छंद
छंददाणा दीकाराक्षर मंत्रा दंती न्यास शुक्ल कुमुद संकाश वसुदेवता परेस पितृहत्या पाप जाय दीवर्ण नाम अक्षरासी जाणा विश्वामित्र ऋषी वसुदेवता परेसी दैवी गायत्री छंददाणा न कारण्यास तालुस्थान पद्मराग तेज जाण मृत देवता सेकुण सर्व जन्म पाप जाय न वर्णाक्षर मंत्रासी असे विश्वामित्र ऋषी मृत देवता परेसी दैवी गायत्री छंददाणा ही करा नासिका कराण्यास शंखवर्ण असे त्यास सोमदेवता परेस सर्व पापहरण होय ही वर्णनाम मंत्रासी जाणा विश्वामित्र ऋषी सोमदेवता परेसी दैवी गायत्री छंददाणा दीकारा नेत्रस्थानी न्यास पांडुर मास संस्काश अंगिरा देवता परेस पाणीग्रहण पाप नाशी दीवर्ण नाम अक्षरासी तोची विश्वामित्र ऋषी अंगिरा देवता परेसी दैवी गायत्री छंददाणा योकाराक्षर मंत्रासी भोर मध्ये न्यासी जे त्यासी रक्त गौरवर्ण कृपेशी प्राणीवध पाप जाय योकार नाम वर्णासी जाणा विश्वामित्र ऋषी विश्व देव देवता परेसी दैवी गायत्री छंददाणा योकरा ललाट स्थानी न्यास रुक्माभ संकाश सर्व पाप होय नाश भक्तिपूर्वक न्यासावे यो वर्णाक्षर मंत्रासी असे विश्वामित्र ऋषी अश्विनी देवता परेसी दैवी गायत्री छंददाणा न कराण्यास प्रागुमुखा उदित सूर्या समान देखा प्रजापती देवता सैनिका चिरंजीत पद पाविजे न काराक्षर वर्णासी जाणा विश्वामित्र ऋषी प्रजापती देवता परेसी दैवी गायत्री छंददाणा प्रकाराक्षर न्यायास करोनी दक्षिणे रूप असे इंद्रनील वर्ण सर्व देव देवता दान सर्व देव पदवी पाविजे प्रवर्णाक्षर मंत्रासी असे विश्वामित्र ऋषी सर्व देव देवता परेसी दैवी गायत्री छंददाणा जोकार वर्ण मंत्रासी न्यासी जे तया पश्चिम बगासी कुंकुम रूप वर्ण त्यासी कैलासपद पाविजे चोकार वर्ण मंत्राक्षरासी जाणावा विश्वामित्र ऋषी रुद्र देवता परेसी दैवी गायत्री छंददाणा दकाराक्षराचा उत्तरेण्यास शुक्लवर्ण रूप सुरस करावे तुम्ही असे न्यास ब्रह्मपद पाविजे दकाराक्षर मंत्रासी जाणा विश्वामित्र ऋषी ब्रह्मदेवता परेसी दैवी गायत्री छंददाणा याकार ऊर्ध्वस्थानी न्यास सुवर्ण रूप सुरस विष्णुपदी होय वास श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी या वर्णाक्षर मंत्रासी असे विश्वामित्र ऋषी विष्णू देवता परेसी दैवी गायत्री छंददाणा तू कारण्यास शिखास्थानी निरूपण वैष्णवभूनी विष्णु रूप धरोनी वैकुंठवास होय जाणा तू कार वर्णाक्षर मम मंत्रासी जाणा विश्वामित्र ऋषी विष्णु देवता परेसी दैवी गायत्री छंददाणा ऐसे 24 अक्षर मंत्रासी न्यास करावे विधीसी हस्त ठेवनिया शिरसी आणि न्यास करावे शिरस्थान न्यासासी म्हणावे अनुष्टुप छंदासी ख्यात प्रजापती ऋषी परमात्मा देवता जाणा प्राणायामे विनियोग म्हणून ओपोस्थन स्थानी ज्योती नेत्र स्पर्शोनी रसो जिव्हा न्यासावे अमृतेसी ललाटेसी मग स्पर्शोनी मूर्तीसी ब्रह्मभुर्व स्वरोमेसी न्यास करावा विधीपूर्वक इतको न्यास करोनी गायत्री त्रिवार म्हणून व्यापक न्यास करोनी करशुद्धी करा 3 वेळा ओम भूर्भुवः स्वाहा विन्यसोनी गायत्री दशपादानी गायत्री दशपादानी दशांगुली न्यासोनी पादप्रमाण करावे अंगुष्ठ मूळ धरोनी कनिष्ठिकाग्र स्पर्शोनी उभयहस्त न्यासोनी दशपात न्यासावे 24 अक्षर मंत्रासी अंगुली न्यास करा हर्षी तर्जनी मुळारंभेती कनिष्ठाग्र पर्यंत द्वादशाक्षरी ऐकिक हस्त करावे न्यास सुनिश्चित व्यापक न्यास प्रांत श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी ओम भूर हिरण्यगर्भात्मने
अंगुष्ठाभ्यां नमः। ॐ भुवः प्रजापत्यात्मने तर्जनीभ्यां नमः। ॐ स्वां सूर्यात्मने मध्यमाभ्यां नमः। ॐ महाब्रह्मात्मने अनामिकाभ्यां नमः। ॐ जनाः विष्णुवात्मने कनिष्ठाकाभ्यां नमः। ॐ तपः रुद्रात्मने करतलकर पृष्ठाभ्यां नमः। ॐ सत्यं सर्वात्मने अस्ताय फट। ॐ तस्य वितुः अंगुष्ठाभ्यां नमः। वरण्यें तर्जनीभ्यां नमः। भर्गो देवस्य मध्यमाभ्यां नमः। धीमहि अनामिकाभ्यां नमः। धियो यो नः कनिष्ठीभ्यां नमः। प्रचोदयात् करतलकर पुष्टाभ्यां नमः। एवं उभयहस्ताङ्गुलीन्यास कुर्यात्। अथ षडङ्गन्यासा। ॐ हिरण्यगर्भात्मने हृदयां नमः। ॐ भुवः प्रजापत्यात्मने शिरसे स्वाहा। ॐ स्वं सूर्यात्मने शिखाय वषट्। ॐ ब्रह्मात्मने कवचाय। ॐ जनाः विष्णुआत्मने नेत्रत्रयाय वौषट्। ॐ तपः रुद्रात्मने अस्ताय फट्। ॐ सत्यं सर्वात्मने दिग्बन्ध। ॐ तस्य वितुर्हर्षशाय नमः। ॐ वरण्ये शिरसे स्वाहा। ॐ भर्गो देवस्य शिखायै वषट्। ॐ धीमहि कवचाय हुमः। ॐ धियो यो नः नेत्रात्रयाय वौषट्। ऐसा षडंगन्यास करुनी अंगन्यासावे दशस्थानी त्यांची नावे सांगणविधानी एकचिते अवधारा। पादजानुकटिस्थानी नाभी हृदय कंठभूनी तालू नेत्रस्पर्शोनी ललाट शिर दशस्थाने। गायत्री मंत्र 10 पदासी दशस्थाने अंगन्यासी। तत् सवितु वरण्येसी गर्भो देवस्य पंचमस्थान। धीमहि मणिजेसे षटस्थान। धियो सप्तमस्थान जाण। यो करो अष्टम धरिणी पूर्ण अंगन्यास करावे। न कारणवमा स्थान प्रचोदयात 10वे दान। अनन्यासेने गुण करा तुम्ही द्विजोतमा। चतुर्विंशती अक्षरांसी करावे मगन्यासासी। पदांगुठ करुनी हर्षी शिखापर्यंत न्यासावे। ॐ अंगुष्ठाभ्यां नमः। तस्य गुल्फयोर्नमः। जन्दयोर्नमः। तु जानुर्भ्यां नमः। ये उरुभ्यां नमः। रे गुह्याय नमः। नी वृषणाय नमः। यं कट्टै नमः। हम ज्ञानो नमः। गौर गुद्राय नमः। दे स्थानाभ्यां नमः। तं हृदयाय नमः। सं कंठाय नमः। धी दन्तोभ्यो नमः। मं तालवे नमः। हिं नासिकाभ्यै नमः। धी नेत्राभ्यां नमः। यो द्रुतोर्मध्याय नमः। यो ललाटाय नमः। न प्राग्मुखाय नमः। प्रदक्षिणमुखाय नमः। चो पश्चिममुखाय नमः। तन्मुत्तरमुखाय नमः। या वृद्धे नमः। त्वं शिखाय नमः। ऐसे न्यास करोनी पुन्हा पादांगुठ धरोनी कटी पर्यंत न्यासोनी ऊर्ध्वन्यास करावे। तकारा अंगुष्ठ स्थान तसकारा गुल्फ असे स्थान। श्री गुरु म्हणती ब्राह्मणा चंदास्पर्शे विकार मंत्रे। तू कार जाणू उरकार उर्वये। रेकार गुह्या स्पर्शावे। नीकार ऋषिणी न्यासा परवे। योकार कटिस्थानी देखा। शिखा धरुनी नाभीपर्यंत करावे न्यास उतरत। सांगेन त्यांचे आदिअंत एकचिते परियेसा। तम नमः शिखा विनस्य। या नमः वृद्धी विनस्य। तम नमः उत्तरमुखाय विनस्य। चो नमः पश्चिम मुखाय। प्र नमः दक्षिण मुखाय। नम नमः प्राणमुखाय।
यो नमः ललाटे यो नमः भूर्मध्ये धी नमः नेत्रत्रये धी नमः नासिकायां मम नमः तात्लालो धी नमः दन्तेषु स्वयं नमः कंठे वे नमः हृदये दे नमः तनयो उग्रो नमः उदरे प्राणवादी नमोंत न्यास करावे अकारानाभि उकार हृदये मकार मुखे नकार लाटे मकार शिरसी मुद्रा हस्तेन नमस्कृता अथ मुद्रा संपुटक प्रकारी चतुर्विशाती अवधारी सांगेन त्यांचा विस्तार परी ऐका ब्राह्मण एक चित्ते समुख प्रतन संपुष्ट दुसरा तत विस्तृत चतुर्थधरा द्विमुखी त्रिमुखी चतुर्मुखी करा पंचषण्मुखी देखा अधोमुखी व्यापका जतिका शकट यमपाशके ऐका ग्रंथीत सम्मुखोन्मुखा प्रलंब सृष्टी मुद्रा मत्स्य कुर्म वराह सिंहा क्रांती महाक्रांती मुक्तरथ्याती प्रलव नाम मुद्रा अस्ति 24 मुद्रा येरणे परी मुद्रा विणे गायत्री मंत्र जप करिता सर्व व्यर्थ या कारणे करावा पवित्र मुद्रापूर्वक परियेसा गौप्य करावा मुद्रा जप शिष्ये देखील या नाही पाप गुरु पुत्रापुढे अथवा बाप पाहिलिया दोष नाही इतके न्यास करोनी प्राणायाम करातिनी समस्त पाप क्षयार्थ म्हणूनी अष्टोत्तरशत संकल्पावे गायत्री प्रथम पादासी म्हणा ऋग्वेद ऋषी भूमी तत्वपरियेसी ब्रह्मदैवत जाणावे गायत्री नाम छंदासी म्हणावे प्रथम पादासी आता द्वितीय पादासी विधान एका सांगेन द्वितीय पाद गायत्रीसी यजुर्वेदसे ऋषी ऋस्साम तत्वपरियेसी रुद्रदेवता त्रिष्टुप छंदः तृतीय पाद गायत्रीसी सामवेदसे ऋषी प्राणापानव्यानयसी समान तत्व परियेसा विष्णुदेवता छंद जगती जपावे तुम्ही एक चित्त समस्त पाप क्षयार्थे अभे विनियोगा म्हणावे गायत्रीचे ध्यान सांगेन तुम्हा विधान एक चित्ते करा पठन श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी ऐसे ध्यान करुनी जप करावा नासिकाग्र नैनी अंती षडंग न्यासोनी जप करावा विसर्जन गायत्री मंत्राची प्रशंसा एक चित्ते परियेसा नाम मंत्र असे विशेषा अक्षरे दोन्ही पाप हरे मनकार म्हणजे आपुले मन त्रकार नाम आपुला प्राण मम प्राणेक वटोन जप करावा एक चित्ते जप म्हणजे अक्षरे दोन्ही प्रख्यात असती त्रिभुनी जकार जन्म विच्छेदोनी पकारे जन्म पापदुरी चारी वेदासी मुळे एक गायत्री मंत्र असे ऐक याची कारणे जपावा निक वेद पठण फळ असे ऐसा मंत्र न जपे नर वृथा जन्म ऐसा सुकर जप करा हो निर्धार चिंतिले फळ पाविजे न करावा उदकी बैसून त्वरित होय प्रज्ञाहीन सांगेन त्याचे कारण अग्नितीन विप्रमुखी आहवनीय गार्यपत्य दक्षिणाग्नी तिसरा विख्यात अग्नी उदक संपर्क होता तेजस्व जाय अग्नीचे उदक वर्जावे या कारण पैसी जे आपण शुभासान हस्तस्पर्शोनी नाभिस्थानी प्रातःकाळी जपावा मध्यान्नी हृदयस्थानी जपावा माळा धरुनी हस्तमुखे स्पर्शोनी संध्याकाळी जपावा उभेनी जपावा प्रातःकाळी बैसोनी की जे मध्यान्ह काळी अथवा उभा राहुनी निश्वळी उभय पक्षी करावा बैसोन जपाया संध्याकाळी पहावा वृक्ष मन निर्मळी तरी वृक्षाचे जवळी नासाग्र नैनी जपावा ब्रह्मचारी ग्रहस्थानी जप नेमिला अष्टोस्तरेसी वानप्रस्थ यतीश्वरासी सहस्रमुख्य करावा सांदी विग्रह होय जरी अष्टनिशांती करापुरी अशक्य होय जरी 10 जपावा उत्तम पक्ष करा मानसी मध्यम मुखे गोपेसी प्रकट वाक्याक्षणासी कनिष्ठ प्रकार परियेसा त्रिपाद अस्ति गायत्रीसी मिळून न म्हणावी परियेसी
म्हणता पातक महादोषी महानरक अवतारा तस्य वितुर्वर्णेनं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् पृथक् करोनि चित्रीपादासी जपा मंत्र अतिर्हर्षी पापे जाती ब्रह्महत्या दोषी अनंत पुण्य पाविजे अबुळी जय एक पुण्य परवा मुलीने दशगुण शंखमणीने होय शतगुण प्रवाल माला सहस्रफळ पटिके 10 सहस्त्र पुण्य मौतिके लक्ष गुण दान पद्माक्षी जय निर्गुण दशलक्ष पुण्यसे कोटी गुणे सुवर्णमाता कुश रुद्राक्ष अनंत फला जप करा तुम्ही निष्वळा गौप्यमाला धरोनिया जप करिता नुर्लंजीचे मेरू पाप बोलजे अपारू प्राणायाम केलिया वित्रिवारू मेरू लंदिले पापदाय गायत्री जप 3 पादास प्रत्येही करावा एकादश पापांचा होय सर्वनाश त्रिरात्रे पापदाय अष्टोत्तराशत जप करिता अमोघ पातक जाय त्वरिता करावा सहस्त्र एक चित्ता उपपातके नासती महापापाधिक दोषासी कोटी जप करावा प्रियसी जी जी कामना इच्छिती त्वरित होय अवधारा द्रव्य घेऊनी एका पाशी जप करिता अनंत दोषी चांडाय लोणी भरमवशी जन्म पावे परेसा जप करता मन दृढे न पहावे मागे पुढे शुद्राधिक जातीकडे संभाषणादी करू नये देह आपुले नेणता जरी इतुके घडले श्रोत्राचमन करा वाहिले दोष नाही अवधारा ब्राह्मणाचे दक्षिण काना सप्त देवता आहे ती जाणा स्पर्श करिता तत्क्षण पापे जाती परेसा दृष्टी पाहता चंडाळ्याती द्विराचमने होय शुद्धती संभाषण होय पतिता प्रती स्नान करावे परेसा मौन्य करावे हे उत्तम अगत्य बोलिने संधी विषम तद्विष्णू मंत्र जपता कर्मी पापे जाती सकळी जपता निद्रा येई जरी अधो वायू जांभई आली तरी क्रोध रूप जपता भारी पापी घडती अवधारा नेणता घडे तुके जरी आचमन करावे रोत्री अग्नी सूर्यधेनु दर्शन करी विष्णू मंत्र जपावा ऐसा जरा करावा विधीने मन कामना होय पूर्ण एकती समस्त ऋषी जन म्हणून सांगे पराशर गायत्री जप करावा ऐसा प्रातःकाली म्हणा मित्रस्त उज्ज्वल्य मंत्र मध्यान्हेसी इममेत वरून सायंकाळी शाखा परत्वे मंत्र असती म्हणा जैसे विधी असती गोत्र प्रवर उपचाराभोवती बुद्धाचारा प्रमाणे चारी दिशा नमुनी प्रदक्षिणा करावी उच्चगुणी गोत्र प्रवर उपचारोनी नमस्कार करा परियती ऐसी संध्या करून मग करावे औपासन सांगे नद्याचे विधान श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी सायं प्रातेर्वेळी दोन्ही औपासन करावे सगुणी मिळवणी न करावे विद्वजनी करावे सर्वी द्विकाळ मुख्य न करावे वेळेनी आळंद्यात भूमीवरती न करा नित्य न करावे वेळणी आळंद्यात भूमीवरी न करावे वित्य सांडिली करावे वीत अथवा उदके सारवावे कुंडा स्थापोनी अग्निसी करावे नित्य औपासनासी वारा घालो नये त्यासी हाते परणे मुखे सुपे व्याधिष्ट होय पर्णवाये सुपे दारिद्र्य धनक्षय मुखे कुंकलिया आयुष्य जाये हस्ती मुळी होय मृत्यू कुंकणी अथवा विज्ञानेसी वायू घालावा अग्निसी काष्टे समृद्धी पर्येसी ज्वलित असावा अग्निदेखा ज्वाला निघाली जय स्थानी आहुती घालावी ती वदनी संविधा आणाव्या ब्राह्मणी शुभ्रहस्ते घेऊ नये संविधा पुष्पे दुर्वा देखा आणो नये शुद्रेका होम द्रव्ये आहे ती विशेखा सांगेन नावे परियेसा साळी नावे निवार तंदुळ असती मनोहर गोधूम जव निर्धार यवनाळ राळे मुख्यती 60 दाणे नीती प्रमाण आहुती मुख्य कारण अधिक अथवा न करू नये द्रुत संपर्क करावे द्रुत नसेल समयासी तीळ पवित्र होमासी
तिळाचे तैल करियसी तेही पवित्र ते देखा. उपासन केली यावरी ब्रह्मा यज्ञ करावा तर्पण परी. सांगेन विधी परिकरी श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी. मुख्य सकाळी माध्यांनी स्नान संध्या जपादी करुनी उपासनादी करा विधानी. मग करावा ब्रह्मयज्ञ उदक सम्मीय मुख्य स्थान करा तर्पण ब्रह्मयज्ञ. प्राणायाम 3 करून विद्युतासी मंत्र जपावा. द्रव्या घेऊन दक्षिण करी उदय मुख अथवा उतरी. बसावे वाम पदावरी दक्षिण पाद ठेवून या. उभयस्थ संपुष्टेसी ठेवावे दक्षिणे जानुसी. म्हणावे 3 प्रणवांसी. मग म्हणावे ऋचाक्षर ओम भूर्भुवः स्वाहा ऐसे म्हणून तस्य वितुर्वर्णी. त्रिपदा गायत्री उच्चारुनी मग जपावी 10 वेळा. स्वाध्याय दिवसामी म्हणावे दशकीसी. अध्याय होय त्या दिवशी 1 ऋचा म्हणावी. तेही नाही खाद्यासी मंत्र म्हणावा विशेषी. नमो ब्राह्मणे मंत्रासी 3 वेळे जपावे. वरिष्ठ रसी मंत्रासी जपोनी वर्षवी. उदकासी तर्पण करावे परेसी. 1 ब्राह्मण 1 चिते. ब्रह्मयज्ञ करावयासी दर्भ मुख्य परेसी. वसूत अदितेसी कृतक समस देव पितर. एखाद्या दिवशी न घडे जरी अथवा होय समय रात्री. जप करावा गायत्री वेद पठण फळ असे. देव तर्पण कुशाग्रेसी मध्यस्थाने तृप्ती दृशी. मुळाग्री पितृवर्गासी तर्पण करावे प्रेयसी. न करावे तर्पण पात्रात करावे आपण उदकात. भूमीवरी घरी नित्य निषिद्ध असे करू नये. दर्भ ठेवून भूमीवरी तर्पण कराव दारी. विधियुक्त बकी पुरसारी श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी. तीळ घेऊन आपल्या घरी तर्पण करावे अवदारी. ठेवू नये शिळेवरी भूमी काठपात्री देखा. रोम कृपादी स्थानी देखा. तीळ ठेविला पावती दे सुखा. तीळ होती तुम्ही ऐका निषिद्ध बोलली स्थाने पाच. घरी तर्पण करावयासी तीळ अग्राह्य प्रियसी. करावे आपण उदकासी ऐका समज ऋषीजन. श्वेत तीळ देवासी धूम्रवर्ण ऋषीजनासी. कृष्णवर्ण पितरांसी तीळ तर्पण करावे. यज्ञोपवित सव्ये देवांसी निवीतीने करावे. ऋषींनी अपसव्ये पितरांसी तर्पण करावे. देवासी अंजुली 1 ऋषीसी अंजुली 2 सम्यक. पितरांसी अंजुली 3 तर्पणाचे करावे. स्त्रियांसी अंजुली 1 देखा. व्यक्तिरीत माता बंधुसी ऐका. गायत्री पत्नी आचार्य नामिका द्वयांजुली करावे. देव ब्रह्म ऋषी ईश्वरांसी अक्षता मुख्य तर्पणासी. कृष्णतील पितरांसी अनंत पुण्य परियेसा. आदित्य शुक्रवारेसी प्रतिपदा मगा नक्षत्रासी. षष्ठी नवमी एकादशीसी तिल तर्पण करू नये. अथवा विवाह उपनयासी जन्म नक्षत्र जन्म दिवशी. अपुल्या घरी शुभ दिवशी तिल तर्पण करू नये. जदी न करी तिल तर्पण उदके मुख्य करा दान. मुद्रिका हस्ती असे सुवर्ण दर्भ पवित्रो करावे. पायांचा मंगळ स्नान तिला विण करिता तर्पण. श्राद्ध करी दक्षिणे विण निष्फळ असे अवधारी. निषिद्ध बोलले ज्या दिवशी तर्पण करावे उदकेशी. दीपवाळी चतुर्दशी करावे तर्पण परियेसा. अंगारक कृष्ण चतुर्दशी यमाचे नावे विधीसी. करावे तर्पण परियेसी यज्ञोपवित सव्याने. 1 तीळ घेऊनी त्रिवार अंजुनी देऊनी. यमाचे नाव चारोनी तर्पण करावे पतीने. यमाची नावे चतुर्दशी सांगेने का विस्तारेसी. यम धर्मराजा नामेसी. मृत्यू अंकत 14 वैवस्वत काल देखा. सर्व भूतक्षय ऐका. 8वा औदुंबर दिग्दनिका. निलाय परमेष्ठी एकादश. रुकोदर चित्र देखा. चित्रगुप्त चतुर्थ शका. पृथक नामे म्हणून एकेका. नदीत द्यावे परियेसा. समस्त पातके नासती. रोग व्याधी न पीडिती. न घडे कधी अपमृत्यू. शैलेश्वरादी महापीडा. शुक्ल पक्षे माघ मासी तर्पण करावे अष्टमीसी.
भीष्मनामे परियेसी वर्धपाके परिहारी होती. ऐसे तर्पण करुनी सूर्यनामे अर्धेतिनी द्यावी समस्त विद्वजनी म्हणे श्री नरसिंह सरस्वती. सिद्ध म्हणे नामधारकासी कृपा मूर्ती श्री गुरु ऐसी सांगते झाले ब्रह्मणासी कर्म मार्ग येणे परी. म्हणे सरस्वती गंगाधर ऐसा ब्राह्मणांचा आचार वर्तता होय मनोहर सर्वाभिष्टे साधती. श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे अद्वितीय निरूपणम नाम षष्ठकोऽध्याय श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.